हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डेक या बुक ग्रेड 3 मधला पार्ट 1 मधला जो लेसन आहे आपला माय बर्थडे पार्टी चॅप्टर नंबर 1 माय बर्थडे पार्टी, त्याचा आज आपण कन्सेप्ट कनेक्शन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. वी नो दॅट द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग्स इज कॉल्ड अ नाउन. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कुठल्या व्यक्तीचं नाव असेल, कुठल्या जागेचं नाव असेल किंवा कुठल्या ॲनिमल म्हणजे एखाद्या प्राण्याचं नाव असेल किंवा एखाद्या वस्तूला, कुठल्याही वस्तूला जर नाव दिलेलं असेल तर त्याला आपण नाउन म्हणतो. फॉर एक्झाम्पल अजय, ताजमहाल, बुक अँड टायगर. देअर आर 2 काइंड ऑफ नाउन्स. नाउन्सचे किती प्रकार, काइंड्स म्हणजे प्रकार पडतात. किती प्रकार आहेत तर काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स, म्हणजे जे मोजू शकतात आणि जे ज्यांना मोजता येत नाही असे नाउन्स असतात. चला तर मग फर्स्ट पाहूया काउंटेबल नाउन्स. थिंग्स दॅट कॅन बी काउंट आर कॉल्ड काउंटेबल नाउन. ज्या गोष्टी आपण मोजू शकतो त्याला काउंटेबल नाउन म्हणतात. फॉर एक्झाम्पल 1 डॉग, 10 eggs, 2 shop. Countable noun can be 1 singular or more than 1 प्लुरल. म्हणजे काउंटेबल नाउनमध्ये एक जर गोष्ट असेल तर त्याला सिंग्युलर म्हणतात. सिंग्युलर म्हणजे एकवचन. और मोर दॅन 1 म्हणजे एकापेक्षा जास्त असेल तर त्याला प्लुरल म्हणतात, म्हणजे बहुवचन. वेन देअर इज 1 नाउन वी यूज अ or an. For example, a boy, a cat and an ant. आपण शिकलेलो आहे की ज्यावेळेस सिंग्युलर नाउन असेल, फक्त एकच नाउन असेल, त्यावेळेस त्याच्या पुढे आर्टिकल्स कोणते येतात तर ए और an. चला तर मग अनकाउंटेबल नाउन. थिंग्स दॅट कॅनॉट बी काउंटेड आर कॉल्ड अनकाउंटेबल नाउन. अशा गोष्टी की ज्याला आपण मोजू शकत नाही त्या गोष्टींना किंवा त्या वस्तूंना अनकाउंटेबल नाउन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल टी, मिल्क, वॉटर, बटर. आता चहाला आपण मोजू शकत नाही, दुधाला मोजू शकत नाही, पाण्यालासुद्धा मोजू शकत नाही आणि बटरलासुद्धा. चला तर नेक्स्ट पेजकडे वळूया. The words many and a few are used with countable noun and much and a little are used with uncountable noun. ज्या वेळेस काउंटेबल नाउन म्हणजे ज्या वस्तू आपण मोजू शकतो त्या वस्तूंच्याही त्यांना काय म्हणायचं तर मेनी किंवा अ फ्यू म्हणायचं. पण ज्या गोष्टी आपण मोजू शकत नाही त्याला मच और अँड अ लिटिल म्हणायचं. चला तर फॉर एक्झाम्पलमध्ये आपण सेंटेन्सेसमध्ये समजून घेऊया. मेनी पीपल हॅव सेटल इन द न्यू कॉलनी. बरेच लोक, पण त्यांना आपण काउंट करू शकतो. बरेच लोक काय न्यू कॉलनीमध्ये सेटल झालेले आहेत म्हणून तिथं मेनी आलं. अ फ्यू स्टुडंट्स हॅव कम टुडे. आणि आज काहीच मुलं काय आलेली आहेत. ह्याच्यात फ्यू स्टुडंट्स का बरं, का तर इथे आपण त्यांना मुलांना जर मोजायचं असेल ते काउंट करू शकतो ना आपण, त्याच्यामुळे त्यांना फ्यू वापरलं. आय डू नॉट हॅव मच टाईम टू रीड दीज. आता इथं मच आपण टाईम मोजू शकतो का की मी किती वेळ वाचू शकलो नाही, त्यामुळे इथे मच आलं. लास्ट वन. देअर इज अ लिटिल वॉटर इन द ग्लास. ग्लासमध्ये काही थोडंच पाणी आहे. लिटिल, आता पाणी मोजू शकत नाही आपण, 1 2 3 काउंटेबल नाही आहे, त्यामुळे तिथे अ लिटिल आलं. सम कॅन बी यूज विथ बोथ काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन. पण सम असा वर्ड आहे की जो आपण काउंटेबलमध्ये पण वापरू शकतो आणि अनकाउंटेबलमध्ये सुद्धा वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल वी हॅव सम गेस्ट हिअर. विथ काउंटेबल नाउन आमच्याकडे काही पाहुणे आले. आता हे काहीच्या ठिकाणी आपण पण ते मोजू शकतो ना की माझ्याकडे 4 पाहुणे आले, 5 पाहुणे आले, पण तिथं आपण म्हणू शकत नाही की माझ्याकडे 4च पाहुणे आले. तिथे आपण काय म्हणू शकतो की सम गेस्ट हिअर. सेकंड, देअर इज सम राईस इन द पॉट. विथ अनकाउंटेबल नाउन. आता पॉटमध्ये तांदूळ आहेत पण ते आपण मोजू शकतो का नाही, त्यामुळे तिथे सम वापरलं.
ओके स्टुडंट्स, थँक यू.